नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना। 2025 मध्ये महाशिवरात्री 26 फेब्रुवारी वार बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्री ही भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे ह्या दिवशी शिवाची आराधना करण्याचे महत्त्व व पुण्य हजार पटीने वाढते। महाशिवरात्री ही महिन्याला येणाऱ्या सर्व शिवरात्रींमध्ये सर्वात मोठी आहे आणि तिचे महत्त्वही तितकेच महत्त्वाचे आहे। असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वती यांचा विवाह झाला होता। आता ह्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। आता आपण बघा, शंकराच्या पूजेमध्ये बेलाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। शिवशंकराची पूजा ही बेलाशिवाय अपूर्ण आहे। तर आज आपण या व्हिडिओमधून बेलाच्या झाडाचे महात्म्य बघणार आहोत। बेलाचे झाड हे साक्षात शिवशंकराचेच रूप आहे। बेलाच्या झाडाची सेवा केल्याने आपल्या भावानुसार आपल्याला धनप्राप्ती म्हणजेच लक्ष्मी माताची प्राप्ती होत असते, कारण बेलाच्या झाडाखाली साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतो। शिवपुराण आणि वनस्पती शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की बेलाच्या झाडाचा जर काटा आपल्याला चुकून जरी लागला तरी आपल्या मृत्यूची पीडा बेलवृक्ष हरून घेते। इतके महत्त्व बेलवृक्षांचे आहे। बेलाच्या झाडाची 27, 56, 108 प्रदक्षिणा केल्याने 58 तीर्थांचे पुण्य आपल्याला मिळत असते। बघा किती महत्त्व आहे। आपल्याकडून जीवजंतू यांची चुकून जर त्यांना हानी झाली असेल, क्षती पोहोचली असेल, तर बेलाच्या झाडाची प्रदक्षिणा करण्याने ते पाप पण आपले क्षीण होते। बेलाच्या झाडाखाली जप केल्याने व अनुष्ठान केल्याने अक्षय फळ मिळते। बेलाच्या झाडाखाली एक दीपदान जो करील त्याच्या पूर्वीच्या जन्माचे सर्व पापे नष्ट होऊन घरातील अंधकार दूर होऊन सुखप्राप्ती होते। बेलाच्या झाडाला केवळ स्पर्श केल्याने सर्व पापे नष्ट होतात। आता बेलाच्या झाडाजवळ बिना आंघोळीचे कोणीही जाऊ नये। अंगाला जर तेल लावलेले असेल त्यांनीही बेलाच्या झाडाजवळ किंवा बेलाची पाने तोडू नये। बेलाच्या झाडाखाली शिवपुराण जर वाचले आणि कोणतेही अनुष्ठान किंवा मंत्रोच्चारण केले तर त्याचे फळ कोणतीही देवी देवता सांगू शकत नाही, एवढे फळ आपल्याला मिळते। शिवलिंगाच्या पिंडीवर जेवढे फळ बेल वाहिनीचे आहे तेवढेच फळ जल अर्पण करण्याचे सुद्धा आहे। म्हणजे आपण जेव्हा बेल वाहतो जे पुण्य मिळते तेच फळ आपल्याला जल अर्पण केल्यानेही मिळते। त्याच्यामुळे नुसतं जल जरी अर्पण केले तरी आपल्याला तेवढेच पुण्य प्राप्त करून घेता येते। ज्यांच्या घराजवळ किंवा घरामध्ये बेलाचे झाड असेल तर त्या परिवाराचा ह्याच जन्मामध्ये उद्धार होतो असे सांगितले जाते, कारण बेलवृक्षांच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास आहे आणि शिवशंकराचेच रूप असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्या परिवारावरती नेहमी राहतो। बेलाच्या झाडाखाली मातीचे शिवलिंग स्थापन करून त्यांची षोडशोपचारे पूजा केल्याने त्याला शिवाच्या समान मानले जाते। कोणतेही नवीन शिवलिंग आणले तर त्याची बेलाच्या झाडाखाली अभिषेक करून घरात आणले तर साक्षात शिव भगवान आपल्या घरात प्रवेश करतात असे शिवपुराणामध्ये म्हटले आहे। बेलाच्या झाडाखाली जर आपण किंवा कोणीही ब्राह्मण जेवू घातले तर पिढ्यानपिढ्या घरामध्ये अन्नांचे भांडार भरलेले राहतात। अन्नाची कमी त्या घरामध्ये कधीच पडत नाही। अन्नपूर्णा माता त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहते। बेलाच्या झाडाखाली जो कोणी श्रीसूक्तचा पाठ किंवा यज्ञ करील, शिवमंत्राचा जाप करील, त्यांना अपार धनाची प्राप्ती होईल असे म्हटले आहे। शिवरहस्यानुसार ज्याने बेलाचे झाड लावले त्याने बेलाचे पाने तोडायचे। देवी देवता बेलाच्या झाडाची स्तुती करताना म्हणतात की 1 करोड शिवालय
किंवा 1 करोड शिवलिंग बनवण्या एवढे पुण्य आपल्याला बेलाची झाडाची सेवा केल्याने किंवा बेलाचे झाड लावल्याने मिळत असते. बेलाच्या झाडाखाली जो कोणी 3 दिवस झोपेल, 3 दिवस यज्ञ करेल, 3 दिवस कथा अनुष्ठान करेल, तो अघोर पाप पासून मुक्त होऊन शिवाची प्राप्ती त्याला होईल. म्हणजेच आपल्या हातून कळत न कळत जर काही पाप झाले असेल तर ते आपल्याला बेलाच्या झाडाची सेवा केल्याने त्या पापापासून आपण मुक्त होऊ शकतो. बेलाच्या झाडाचे एवढे पुण्य शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे एरवी पण आपण बेल वाहिला तर त्याचे पुण्य आपल्याला मिळतेच. तर महाशिवरात्रीला आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे बेलपत्र जरूर व्हायचे आहे. बेलफळ मिळाले तर तेही व्हायचे आहे, कारण बेलफळाचेही महत्त्व फार मोठे आहे. असे हे बेलाचे झाड आपल्याला सर्व पापांपासून सुटका करून धनाची प्राप्ती करून देते. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.